रोहित पवार आधी म्हणाले 15 तारखेला नवा प्रदेशाध्यक्ष ठरेल। नंतर जयंत पाटील यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याची चर्चा रंगली। त्यानंतर सुप्रिया सुळे समोर आल्या आणि जयंत पाटलांनी राजीनामा दिला नसल्याचं सांगितलं। इतकंच काय तर जयंत पाटील भाजप नेत्यांना भेटले आणि ते भाजपात प्रवेश करणार असं देखील बोललं गेलं। आता मात्र स्वतः जयंत पाटलांनी चर्चांचे हे सगळे उडणारे पतंग थांबवण्याचा प्रयत्न केलाय आणि त्यामुळे शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये काय नेमकं महाभारत रंगलंय असा प्रश्न संपूर्ण महाराष्ट्राला पडलाय। पाहूयात या सगळ्या संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट। शरद पवारांच्या राष्ट्रवादीत नेमकं चाललंय तरी काय? जयंत पाटील यांच्यावरून चर्चांना उधाण। रोहित पवार बोलले ते खोटं होतं का? शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे काही दिवसांपासून नाराज असल्याच्या चर्चा आहेत। त्यातच रोहित पवार यांच्यासोबतही त्यांचं कोल्ड वॉर असल्याचं बोललं जात आहे। आता मात्र गेल्या 3 दिवसांपासून जयंत पाटील हे भाजपमध्ये प्रवेश करणार अशा चर्चा सुरू झाल्या। भाजप प्रवेशावर जयंत पाटील आणि भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची चर्चा झाल्याचंही बोललं जात आहे। इतकंच नाही तर जयंत पाटलांना टॉपच्या 5 पैकी कोणतं तरी एक मंत्रिपद हवं असल्यानं या चर्चा खोळंबल्याचं देखील बोललं जात आहे। एकीकडे या सगळ्या चर्चा सुरू असतानाच रोहित पवार यांनी 2 दिवसांआधी एक अत्यंत महत्त्वाचं वक्तव्य केलं। नेमकं रोहित पवार यांनी काय म्हटलंय तुम्हीच ऐका। 15 तारखेपर्यंत थांबूया। 4 नावं सुचवली होती, त्यातले आता योग्य अशी चर्चा सुरू आहे आणि जसं मी तुम्हाला सांगतो तसं तुमची सुद्धा अपेक्षा अशी होती की कदाचित प्रदेशाध्यक्ष पद मला मिळेल, पण तशी चर्चाच झाली नव्हती। तसंच मी तुम्हाला सांगतोय काय अशी ठराविक महत्वाची पदे आहेत जी प्रदेशाध्यक्षाला ताकद देण्यासाठी महत्वाची पदे आहेत। त्याच्यामध्ये सुद्धा काही जे सुनील भुसारांचं नाव तुम्ही घेतलं त्या विशिष्ट एका पदासाठी कदाचित आम्ही त्यांचं नाव पुढे केलं असेल, ते प्रदेशाध्यक्ष नसेल पण दुसरं एखादं महत्वपूर्ण जबाबदारी त्यांच्याकडे असू शकते। रोहित पवारांनी हे वक्तव्य केलं आणि शशिकांत शिंदे यांचं नाव पुढे आलं। मात्र सुप्रिया सुळे यांनी जयंत पाटील यांनी राजीनामा दिल्याचं वृत्त हे फेटाळलेलं आहे। मी तरी कुठलाही राजीनामा ऐकला नाही, वाचला नाही, चर्चाही नाही आणि पक्षाची मीटिंग उद्या आहे, त्याच्यात तुम्हाला कळेलच। शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रदेश अध्यक्ष पदावरून महाभारत रंगलेलं असताना जयंत पाटील यांनी या सगळ्यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला। मी राजीनामा दिलेला नाहीये, पण उद्या आमची पक्षाची अंतर्गत बैठक आहे। अंतर्गत नाही, पक्षाची सर्वसाधारण बैठक आहे। भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करण्यासाठी कोणी मला विचारलेलं नाही ना मी कुणाला विनंती केलेली आहे। एखाद्या प्रदेशाध्यक्ष असणारा माणूस त्याच्या बाबतीत एवढ्या वावड्या उठणे आणि तो कुठल्या पक्षात जात आहेत याचं तुम्हीच सगळे ठरवायला लागले। मी कुठल्या पक्षात जायचं, काय करायचं, काय नाही। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं प्रदेश अध्यक्षपद सोडलं नसल्याचं आणि भाजपच्या नेत्यांशी प्रवेशासंदर्भात चर्चा झाली नसल्याचं जयंत पाटील बोलले असले तरी मग रोहित पवारांनी नव्या प्रदेश अध्यक्षपदासंदर्भात जे वक्तव्य केलं त्याचा नेमका अर्थ काय असा प्रश्न आता महाराष्ट्राला पडलाय। पण तरीही शरद पवारांच्या राष्ट्रवादीत नेमकं चाललंय तरी काय अशी देखील चर्चा जोरदार रंगलेली आहे। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।